तुम्ही ट्रेडिंगमध्ये सतत नुकसान करत आहात का? कारण तुम्हाला खरी स्ट्रॅटेजी माहिती नाहीये. पण काळजी करू नका. मी तुम्हाला सक्सेसफुल ट्रेडर्सच्या सिक्रेटची ओळख करून देणार आहे. ते म्हणजे ट्रेंड्स. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. स्वागत आहे तुमचं तुमच्या ट्रेड मराठी या यूट्यूब चॅनलवर. 90% ट्रेडर्स ही चूक करतात. पण तुम्हाला सक्सेसफुल ट्रेडर व्हायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. शेवटी मी एक स्पेशल प्रो टिप देणार आहे, जी 99% लोकांना माहिती नाही आहे. आणि हो, यापूर्वीच्या टेक्निकल ॲनालिसिसच्या पहिल्या भागामध्ये आपण सपोर्ट आणि रेझिस्टन्स बद्दल शिकलो. जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर आता शिकूया ट्रेंड्स म्हणजे काय. मार्केट म्हणजे महासागर आणि ट्रेंड म्हणजे लाटा. लाटेसोबत गेलात तर सहज पुढे जाल. लाटेच्या विरुद्ध पोहण्याचा प्रयत्न केला तर बुडण्याची शक्यता जास्त आहे. आता बघूया ट्रेंडचे प्रकार. ट्रेंडचे 3 प्रकार आहेत. पहिला म्हणजे अप ट्रेंड, दुसरा म्हणजे डाऊन ट्रेंड आणि तिसरा म्हणजे साइडवेज ट्रेंड. आता बघूया मार्केट अप ट्रेंड म्हणजे काय. जेव्हा शेअर बाजारातील किंमत सातत्याने वाढत जाते आणि गुंतवणूकदारांचा कल खरेदी करण्याकडे असतो, तेव्हा त्या स्थितीला अप ट्रेंड असे म्हणतात. यामध्ये शेअर्सच्या किमती हायर हाय आणि हायर लो बनवत जातात. आता उदाहरण बघूया टाटा मोटर्स या शेअर्सचे. 1 मार्चला त्याची किंमत 500 रुपये होती, तर 5 मार्चला 520, नंतर 10 मार्चला 510, नंतर 15 मार्चला 540, 20 मार्चला 530 आणि 25 मार्चला 560. वरील उदाहरणात आपण पाहू शकलो की शेअर्सची किंमत सतत वाढत आहे आणि दरवेळी नवीन हायर हाय आणि हायर लो तयार होत आहे. याचा अर्थ टाटा मोटर हा शेअर अपट्रेंडमध्ये आहे. आता बघूया अपट्रेंड का होतो. जेव्हा एखाद्या कंपनीबद्दल चांगली बातमी येते तेव्हा गुंतवणूकदार खरेदी करतात. त्यामुळे मागणी वाढते आणि किंमत पण वाढते. दुसरं म्हणजे जर गुंतवणूकदारांना असं वाटत असेल की बाजार अजून वाढेल तर ते खरेदी सुरू ठेवतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अर्थव्यवस्थेची चांगली स्थिती. सरकारच्या अनुकूल धोरणामुळे बाजार अपट्रेंडमध्ये राहतो. आता बघूया अपट्रेंडमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर राहील का. तर लॉंग टर्म नफा म्हणजे जर एखाद्या गुंतवणूकदाराने टाटा मोटर्स 500ला खरेदी केला आणि 560ला विकला तर त्याला प्रति शेअर 60 रुपये नफा झाला. अपट्रेंडमध्ये चांगले शेअर खरेदी करून भविष्यात चांगला परतावा मिळवता येतो. आता बघूया डाऊन ट्रेंड म्हणजे काय. डाऊन ट्रेंड म्हणजे शेअर बाजारातील किंमत सातत्याने घसरत जाणे. यामध्ये शेअर्स लोअर हाय आणि लोअर लो बनवत जातात. गुंतवणूकदारांची भीती किंवा नकारात्मक भावना म्हणजे बिअरिश सेंटिमेंट, यामुळे विक्री वाढते आणि किमती खाली येतात. आता उदाहरण बघूया टाटा स्टील या शेअरचं. 1 मार्चला टाटा स्टील या शेअरची प्राइस होती 800, नंतर 5 मार्चला 780, 10 मार्चला 750, 15 मार्चला 730, 20 मार्चला 700, 25 मार्चला 680. याचा अर्थ काय. शेअरची किंमत सतत घसरत आहे म्हणजे हा डाऊन ट्रेंड आहे. प्रत्येक हाय मागच्या हायपेक्षा कमी आहे आणि प्रत्येक लो मागच्या लो पेक्षा कमी आहे. म्हणजे गुंतवणूकदार विक्री करत आहे आणि नवीन खरेदीदार कमी होत आहे. तर डाऊन ट्रेंड का होतो. पहिली गोष्ट म्हणजे कंपनीचा नफा घटला, नवीन नियम तोट्यात आले किंवा जागतिक आर्थिक मंदी आली तर म्हणजे बॅड न्यूज. दुसरं म्हणजे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी होतो. लोक घाबरून विक्री करतात, त्यामुळे किमती आणखी खाली जातात. आणि तिसरं म्हणजे मंदीचे संकेत, रिसेशन फिअर. जर अर्थव्यवस्था कमकुवत झाली तर शेअर बाजार खाली जातो. आता बघूया डाऊन ट्रेंडमध्ये गुंतवणूक करायची का. डाऊन ट्रेंडमध्ये खरेदी करणं खरंच धोकादायक असू शकतं. पण स्ट्रॉंग स्टॉकमध्ये संधी शोधा. काही चांगले शेअर स्वस्तात मिळू शकतात, पण फक्त योग्य वेळ साधून खरेदी करा. आता बघूया साइडवेज ट्रेंड म्हणजे काय. साइडवेज ट्रेंड म्हणजे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वर किंवा खाली हालचाल होत नाही. शेअर्स एका विशिष्ट किमतीच्या रेंजमध्ये फिरत असतात.
या ट्रेंडमध्ये शेअर हायर हाय किंवा लोअर लो तयार करत नाही, तर ठराविक सपोर्ट आणि रेजिस्टन्स दरम्यान फिरत असतात. आता उदाहरण बघूया. HDFC बँक शेअर. याची किंमत 1 मार्चला 1600 होती, 5 मार्चला 1650 झाली, मग 10 मार्चला 1580 झाली, मग 15 मार्चला 1640 झाली आणि 20 मार्चला 1590 झाली. याचा अर्थ शेअर 1580 ते 1650 या पट्ट्यात फिरत आहे आणि ठराविक मर्यादा ओलांडत नाही आहे. या शेअरमध्ये रेजिस्टन्स लेवल आहे 1650, म्हणजे किंमत जास्त गेली की विक्री होते आणि पुन्हा खाली येते, आणि सपोर्ट लेवल आहे 1580. किंमत या लेवलला आली की खरेदीदार येतात आणि किंमत पुन्हा वाढते. आता बघूया साइडवेज ट्रेंड का होतो. पहिलं म्हणजे गुंतवणूकदार संभ्रमात असतात, म्हणजे ते खरेदी किंवा विक्रीसाठी स्पष्ट सिग्नलची वाट पाहतात. दुसरं म्हणजे मोठ्या आर्थिक किंवा राजकीय बातम्या येण्याच्या प्रतीक्षेत गुंतवणूकदार असतात. मार्केट कोणत्या दिशेने जाईल याबद्दल स्पष्टता नसते. आणि तिसरं म्हणजे डिमांड आणि सप्लाय समान असते, ना जास्त विक्री होते ना जास्त खरेदी होते. आता साइडवेज ट्रेंडमध्ये गुंतवणूक करायची का? तर स्विंग ट्रेडिंग हा एक चांगला ऑप्शन आहे. म्हणजे कमी भावाला खरेदी करा आणि रेजिस्टन्स जवळ विकून नफा मिळवा. दुसरं म्हणजे ब्रेकआउटची वाट बघा. जर शेअर 1650च्या वर गेला तर तो अपट्रेंडमध्ये जाऊ शकतो, किंवा 1580च्या खाली आला तर तो डाऊन ट्रेंड सुरू होऊ शकतो. आणि लॉंग टर्म गुंतवणूकदारांनी योग्य वेळेची वाट बघा. आता कमेंटमध्ये सांगा, सध्या मार्केट कोणत्या ट्रेंडमध्ये आहे असं तुम्हाला वाटतं. आता बघूया प्रो टिप. ट्रेडिंग मधील सिक्रेट ट्रिक. 70% वेळा मार्केट हे ट्रेंडमध्येच असतं, म्हणून ट्रेंडच्या विरोधात ट्रेड करू नका. आणि ब्रेकआउट आणि व्हॉल्यूमकडे लक्ष द्या. आणि शेवटचं म्हणजे स्टॉप लॉस आणि रिस्क मॅनेजमेंट नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्ही खरोखर ट्रेडिंगमध्ये यशस्वी व्हायचं ठरवलं असेल तर हेच पहिलं मोठं पाऊल आहे. तुम्हाला आणखीन कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहायला आवडेल हे कमेंट करा. आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी ट्रेडिंग. धन्यवाद.